तुला पावसात भेटायला बोलवलं की तू नेहमी असा गंभीर असतोस. अरे पाऊस म्हणजे असं मस्त सगळं फ्रेश असतं, हिरवगार गारवा, असं मस्त रोमॅन्टिक वातावरण. आणि तू हा असा गंभीर. पावसाळा मला जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतो. घर गळतंय हे पावसाळ्यात कळतं. मग पक्क घर बांधायला हवं, जबाबदारी. पावसाळ्यात पैसे कमी म्हणून काटकसर करायची. बाहेर भिजलं पावसात तर आजार पण येईल म्हणून भिजायचं नाही. ह्या अशा गोष्टी बघतच आम्ही पोरं पुरुष होतो. बरोबर आहे, पण पाऊस कधी अनुभवणार? अशी मस्त डोलणारी झाडं, खळखळ वाहणारं पाणी, निसर्गाचं बदलत चाललेलं रंगीत रूप, घट्ट उबदार मिठी, कधी अनुभवणार? तो आहेस की. म्हणजे तू असलीस की आपसुक पावसात भिजणं होतं, हा निसर्ग अनुभवणं होतं. तू असलीस की जबाबदाऱ्या पण रोमॅन्टिक होतात. आपल्या हक्काचं प्रेम करणारा माणूस आपल्या सोबत असलं ना की सगळ्याच ऋतूंचे रंग गुलाबी होतात, आपले वाटतात, सगळंच बहरून जातं. आम्हा पोरांना हे प्रेम पावसासारखंच असतं. जसं सुख घेऊन येतं तशा जबाबदाऱ्या पण घेऊन येतं. बहरण्यासोबत सावरणं शिकवतं. बेछूट वागण्यापेक्षा स्थिरावणं शिकवतं. झरा होऊन वाहण्यापेक्षा विहीर होऊन साठवणं शिकवतं. सगळं जोडायला शिकवतं प्रेम. मग माणसं, नाती, आयुष्य सगळं एकत्र जोडून घेतं, तेच तर खरं प्रेम असतं. तसा हा पाऊस आकाशाला मातीशी जोडतो,